नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या गावामध्ये हे जे सायकल कोळप आहे तर हे आपण आता चालवणार आहोत। तरी आपल्या या गावाला आपण पहिला डोस ज्यावेळेस आपण टोकन यंत्राने गहू लावणार होतो त्यावेळेस आपण हे केलेलं होतं व त्याच्यानंतर आता आपण जो गव्हाला आपला युरिया खत हे टाकून पाणी सोडलं होतं त्यावेळेस एकदा आपलं जे सायकल कोळप आहे हे चालवलं होतं। आता आपला गहू हा बऱ्यापैकी मोठा झालेला आहे व आत्ताच ह्याला हे पाणी देण्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या गव्हाला सायकल कोळप चालवता येणार आहे। कारण की नंतर हे जे आपण ज्यावेळेस आपण पेरलं होतं त्यावेळेस हे छोटायलं होतं, त्यासाठी त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये आपण जे आपलं सायकल कोळप आहे हे चालू शकत होतो। परंतु आता आपण याला गव्हाला युरिया हे खत टाकून पाणी सोडलं होतं, यामुळे ह्याला आता बघा तुम्ही पाहू शकतात की याला अजून पण एका बियाला 2-3 असे जास्त असे फुटवा फुटलेला आहे। त्यामुळे आता हे व याची म्हणजे वाढ ही पण झालेली आहे। नंतर आपण जर चालवलं तर आपला गहू पावसामुळे निघू शकतो, त्यासाठी आपण आता याला आजच आपलं सायकल कोळप आहे ते चालवणार आहोत व नंतर पाणी सोडणार आहोत। हे पाहू शकतात तुम्ही हे जे लावलेला, कारण की आपण ज्यावेळेस लावला होता त्यावेळेस बऱ्याच जणांना वाटत होतं की हे खूप पातळ झालेलं आहे व तुम्ही खूप पातळ लागवड करतात, परंतु ज्यावेळेस आपण याची लागवड केली होती त्यावेळेस आपल्याला माहीत होतं की याला ज्यावेळेस आपण खताचा डोस देतो त्यावेळेस आपला जो गहू आहे याची बऱ्यापैकी नंतर वाढ होते व याला फुटवाही एका बियाला 2-3 असे जास्त अजून वंब्या लागू शकतात हे माहीत होतं। त्यासाठी आपण कमीच बियाणं सोडलं होतं टोकन यंत्रामार्फत। तरी आता आपण आपलं ते सायकल कोळप तिथं उभं केलेलं आहे, याच्यामध्ये आता हे चांगला वापसा पण झालेला आहे। तरी आता आपण ह्याच्यामध्ये हे चालून घेऊ नंतर, कारण की नंतर तर आपण हे चालू शकणार नाहीत। व जो पलीकडचा गहू आहे त्याला आपण एकच डोस दिलेला होता पेरणीच्या वेळेस, तर आता आपण याला सायकल कोळप याच्यात सुद्धा चालून आपण नंतर युरिया टाकून ह्याला सुद्धा पाणी देणार आहोत, जसं की आपण पहिल्यांदी पलीकडच्या गव्हाला सुद्धा पाणी दिलेलं होतं। हे गहू थोडं उशिरा करण्यात आलेला होता व तो थोडा अगोदर केला होता, त्यासाठी त्याला आपण लवकर खताचा डोस दिलेला आहे, याला आपण नंतर देणार आहे। चला तर आता आपण हे सायकल कोळप आपल्या गावामध्ये चालू। ह्याला आपण एकदा सुद्धा खुरपिलेलं नाही, पहिल्या वेळेस पण एक वेळेस हे आपण सायकल कोळप हे जे आहे याच्यामध्ये चालवलेलं आहे व नंतर आपण त्याच्यानंतर खुरपण ही काहीच केलेलं नाही व आता ही ह्याची शेवटची लास्ट वेळेस आहे। याच्यानंतर तर आपण याच्यामध्ये चालू पण शकणार नाहीत गव्हामध्ये, तर ही आता आपली लास्ट वेळ आहे की आपण हे पण ह्या जुगाडाबद्दल पण आपण बरीचशी माहिती पहिल्या पण व्हिडिओमध्ये दिलेली आहे। याच्यामुळे मजुराची खूप बचत होते व 1 ते 1.5 एकर सहज एक माणूस व हे एवढं चालवण्यासाठी सोपं आहे की याला म्हणजे महिला पण चालू शकतात व लहान मुलगा पण चालू शकतो व माणूस कोणी पण चालू शकतं। हे चाकामुळे हे ढकलायला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही व जास्त असं जड जात नाही व खुरपण्यापेक्षा जास्त पण रान होतं। एवढं जर आपल्याला खुरपायचं जर म्हणलं तर एवढ्या रानाला 3 ते 4 मजूर लागू शकतं, परंतु हे एकच व्यक्ती याच्यामुळे एका दिवसातच करू शकतो व मजुराची ही म्हणजे मजूर पण आपल्याला ज्यावेळेस आपलं जे काही असेल गहू किंवा हे जर आपण म्हणजे सऱ्या हे काढून जर कांदा काही जरी लावला तरीसुद्धा आपल्याला ज्यावेळेस समजा मजूर पाहिजे त्यावेळेस मजूर आपल्याला भेटू शकत नाही, परंतु हे असं हे 1 ते 1,500 रुपयामध्ये हे आपल्याला जुगाड मिळू शकतं व हे म्हणजे एकदा घेतलं की ह्याचं जास्त काही नाही, थोड्या दिवसामध्येच याची किंमत फिटून जाते। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।